आज आपला मिनी व्लॉग हा बऱ्याच दिवसांनी येतोय, तर भरपूर असं प्रेम द्या. अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खूप म्हणजे एक दोन दिवसांनी मी बाहेर गेले होते आज आणि नॉनव्हेज घेत होतो, कारण तब्येत ठीक नसल्यामुळे तोंडाला काहीच चव नव्हती. मग मिस्टर इथे नॉनव्हेज घेत होते आणि ही मुलगी आहे ना बघा, आता ती पुढे बघते. ती माझ्याकडे एवढी बघत होती जसं काही डेली व्लॉग्स कोणी घेत नाही का, कशाला बघायचं एवढं. तुम्ही पण असं लोकांकडे बघत असाल ना तर आता समजून जा, 100 40 लोक हे मिनी व्लॉग डेली व्लॉग काढत असतात. का त्यांच्याकडे बघता असं लाजिरवानं का करता त्यांना, तुम्हाला काय माहिती. मला तर खूप असं झालं, पण मी तरी पण तिला जुमानलं नाही. बघायचं तर बघ बोललं बाई माझ्याकडे तू. घरी आल्यानंतर मस्त अशा मी भाकरी करून घेतल्या 4. तब्येत ठीक नव्हती, पण म्हटलं बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खाल्लेलं कधीही चांगलंच आहे. तर मिस्टरांनी पण थोडीशी हेल्प केली मला, वाटण वगैरे करून दिलं. आणि हे मटण आम्ही कढईमध्येच टाकलं, कारण तिखट बनवणारच नव्हतं आम्ही, मिठातलं बनवणार होतो. तुम्हाला माझ्या आवाजावरून पण कळत असेल की माझा आवाज किती बेकार झालेला आहे. आणि म्हटलं पिवळंच बनवूयात, मस्त लागतं, चव येते जरा तोंडाला. विकतचं खाण्यापेक्षा ते बाजरीची भाकर आणि कसलं मटण देतात कसलं नाही, म्हटलं आपण घरीच बनवूयात. आता हे तेलामध्ये शिजून घेतलं, वरती पाणी टाकून वाफून शिजून घेतलेलं पाणी स्टॉक टाकून घेतलं आहे. वाटण तयार केलं. हे वाटण टाकलं की मस्त अशी पिवळी रस्सा भाजी आणि भाकरी तयार आहे. तुम्ही पण जेवायला या मंडळी आणि सबस्क्राईब करा.